नमस्कार. ललित विश्व चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या अगोदर आपण 5वी या वर्गातलं अश्मयुग आणि दगडाची हत्यारे याचा भाग 1 पाहिला. आज आपण भाग 2 पाहणार आहोत. तर हे परिसर भाग अभ्यास 2 5वी मधला आहे. अश्मयुग आणि दगडाची हत्यारे भाग 2. आता या तर पहिल्यांदा मला सांगायचं आहे माझ्या चॅनलविषयी माहिती तुम्हाला. हे माझं ललित विश्व चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राइबर करा. सबस्क्राइब करण्यासाठी ह्या चॅनलला इथं हे जे लाल चिन्ह दिले तिथं सबस्क्राइब करायचं बाणाच्या समोर. आता हे सबस्क्राइबर झालेलं कसं कळतं तर ते समजण्यासाठी हे रेड कलरचं आहे ते जातं आणि इथे हे ब्लॅक कलर होतं आणि त्याच्या बाजूला हे बेलचं बटन आहे. त्याला जर दाबलं तर माझ्यानंतर जो काही व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल. हे झालं चॅनलविषयी. आता मी सांगणार आहे आपण जे पाहिलंय अश्मयुग दगडांची हत्यार यामध्ये झाले आपलं पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. ह्या पहिल्या भागामध्ये आपण इथपर्यंत पाहिलंय. आता त्यानंतरचा जो भाग आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत पुराश्मयुग. आता पुराश्मयुगात काय झालंय तर पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठकणेचा मानव या दोघांनी आघाततंत्र बनवली. पुराश्मयुगामध्ये 2 मानव होते. त्या 2 मानवांनी काय केलं, एक कुशल मानव आणि एक ताठकणेचा मानव. तर या 2 मानवांनी काय केलं, आघाततंत्र बनवलं. आघाततंत्र एक हत्यार आहे. ते आघाततंत्र कसं तयार केलं त्यांनी तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघाततंत्र असे म्हणतात. अगोदरच्या काळामध्ये आपल्यासारखे कुठले असे चाकू किंवा विळी असे हत्यारे नव्हते. तर ते तयार करण्यासाठी त्यांनी काय केलं की एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटायचं आणि त्याच्यातून तो छिलका निघतो. त्या छिलक्यापासून त्यांनी एक आघाततंत्र तयार केलं. त्याला म्हणतात आघाततंत्र. या पद्धतीने तयार केलेले पुराश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती. आता पुराश्मयुगामध्ये कुशल मानवाने आणि ताठकणेच्या मानवाने जे हत्यारे बनवली ती त्या काळामध्ये थोडीशी ओबडधोबड झाली होती. त्यांच्या हत्याराच्या एका बाजूला थोडीशी धार असते. अशा हत्यारांना त्यांनी तोड हत्यार म्हणतात. आता त्यांनी हत्यार बनवताना सुरुवातीला जे हत्यार बनवलं काय पहिलं हत्यार कोणतं बनवलं त्या दोघांनी तर ते एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून त्याचा आघात तयार करून त्याच्या छिलक्यापासून एक तंत्र तयार केलं. त्याला त्यांनी म्हणलं आघाततंत्र. पण त्यानंतर त्यांनी दुसरे का ओबडधोबड हत्यार तयार केलं. त्या हत्याराला एकच बाजू होती आणि त्या बाजूला एकच धार निघाली. त्याला म्हणलं त्यांनी तोड हत्यार. म्हणजे पुराश्मयुगात कुशल मानव आणि ताठकणेच्या मानवानी 2 हत्यारे बनवली. एक तोड हत्यार दुसरं आघाततंत्र. आपल्याकडे बघा आता चाकूला जर धार असली तर आपल्याकडले भाजी व्यवस्थित कापली जाते. जर त्या चाकूला धारच नाही तर भाजी कापली जातच नाहीये. एक साईड त्याची बोथड असते. त्याप्रमाणे त्यांनी ते तोड हत्यार चाकूसारखं बनवलं की एकच साईड त्याला धार आहे दुसरी साईडला त्याला धार नसते. त्यानंतर त्यांनी काय केलं की त्या हत्याराच्या एका बाजूला थोडीशी धार होती आणि अशा हत्याराला तोड हत्यार म्हणतात. हे तर मी तुम्हाला सांगितलं. मग आता त्याचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठीच करणे शक्य होते. आता आपल्याकडे जर चाकू घेतलं तर चाकून आपण फक्त भाजीच कट करू शकतो. त्याच्याला अशा मोठ्या वस्तू काही कट करू शकतो का आपण? नाही करत. मग त्यासाठी त्यांनी त्या तोड हत्यारानं फक्त काय करायचं की कठीण कवचाची फळे जे कठीण कवच असलेले फळं असतात ते तरी फोडण्यासाठी किंवा हाड फोडण्यासाठी त्यांना शक्य झाले. नंतर कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशाच प्रकारची होती. परत कुशल मानवाने जी हत्यारे तयार केली ती पण अशाच प्रकारची होती. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले नव्हते. जे कुशल मानव होतं त्याला शिकाऱ्याचं जे तंत्र आहे शिकार कशी करायची काय नाही ह्याची पूर्णपणे त्याला माहिती झालेली नव्हती. चला तर कुशल मानवाने 2 हत्यार बनवली. ते त्यातला पहिला हत्यार आहे आघाततंत्र आणि दुसरं हत्यार आहे तोड हत्यार. त्यानंतर काय केलं कुशल ताठकणेच्या मानवाने कुशल मानवाने आणि काय केलं होतं त्यांचे जे हत्यार आहेत ते त्यात आपल्याला समजले पुराश्मयुगातील. त्यात कुशल मानवाने आणखीन काही हत्यारे तयार केली. कुशल मानवाला शिकारीचं तंत्र त्यांना पूर्णपणे माहिती नव्हतं. त्यातून त्यांनी अनेक हत्यारे समजतील. त्यांच्या हत्याऱ्यावरून असे समजते की ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत. ते छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे किंवा मांसाचे किंवा इतर अन्नपदार्थाचे तुकडे करणे काठी ने तासणे इत्यादी कामासाठी वापरत असे. आता बघा कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे माहिती नव्हते अवगत झाले नव्हते. कशी शिकार करायची हे त्यांना माहीत नव्हती. त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांच्या त्या हत्यारावरून समजतं त्या काळात काही आपण नव्हतो
की त्यांनी कसं हत्यार वापरलं, कसे शिकार केली हे पाहण्यासाठी. पण त्यांनी जे हत्यार वापरलेत ना, त्या हत्यारावरून असं लक्षात येतं की त्यांना त्या काळी शिकार कशी करावी हे त्यांना जास्ती प्रमाणात माहीत नव्हतं. मग त्यासाठी त्यांनी ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत आणि ते काढल्यानंतर त्या छिलक्याच्या साह्यानं कातड्याला जे चिकटलेलं मांस आहे ते खरडण्यासाठी किंवा अन्नपदार्थाचे बारीक बारीक तुकडे करण्यासाठी किंवा काठी तासणे, म्हणजे आपण पेन्सिलनं शार्प करतो ना, तसं ती काठी शार्प करण्यासाठी त्यांनी त्या इत्यादी कामासाठी त्याचा वापर करत असते. आता कुशल मानवाला तोड हत्यारेपेक्षा ताठखानेच्या मानवाने बनवलेली हातकुराड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. कुशल मानवाला काय वाटलं की ताठखानेच्या मानवाने जे हत्यार बनवले आहे ते एक हातकुराड आहे आणि दुसरी फरशी. हातकुराड म्हणजे काय आणि फरशी म्हणजे काय, तर फरशी म्हणजे आहे पसरट पात्याची कुराड. आपल्याकडे जे लाकूड तोडण्यासाठी आपण कुराड वापरतो त्याला म्हणतात पसरट पाशाची फरशी. फरशी म्हणजे पसरट पात्याची कुराड. फरशी म्हणजे काय लक्षात आलं का, पसरट पात्याची जी कुराड आहे त्याला ते कोणी तयार केलं होतं, हे ताठखानेच्या मानवाने तयार केलं होतं. मग ते कुशल मानवाला वाटलं की ह्यांनी जे प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली ती फार चांगली आहेत, तर ती आधी मनामध्ये साकार व्हावी लागते. तसेच झाले तरच ते प्रत्यक्षात उतरता येते. आता बघा, एखादी जर तुम्हाला चित्र काढायचं असलं तर ते चित्र डायरेक्ट तुम्ही काढू शकत नाही आहे. एक समजा आपल्याला उदाहरणार्थ एखाद्या गणपतीचं चित्र काढायचं आहे. सुरुवातीला आपण तो गणपती उजव्या सोंड्याचा घ्यायचा आहे का डाव्या सोंड्याचा घ्यायचा आहे, त्या उंदिराला कुठला कलर द्यायचा आहे, गणपतीला कुठला कलर द्यायचा, ह्याचा सगळा आराखडा आपण आपल्या मनामध्ये तयार करतो आणि नंतर तो आपण कृतीतून दाखवत असतो. तसंच या ताठखानेच्या मानवाने काय केलं, त्यांना कुठलंही जरी हत्यार बनवायचं असलं तर ते आधी मनामध्ये ठरवायचे आणि नंतर मग त्याला आकार द्यायचा. मग ताठखानेच्या मानवाला हत्यार घडवण्यासाठी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता आणि दगडाचे छोटे छोटे छिलके काढण्यासाठी त्यांनी सांबरासारख्या वस्तूचा घन वापरला. आता बघा, जसं आपण एखादी चित्र ड्रॉइंग काढण्यासाठी जी चित्ररेखा आपण मनात आखतो आणि नंतर ते कृतीत आणतो, तसंच त्या मानवानी अगोदर पूर्ण त्याचं मनात आखणी करायची आणि मग प्रत्यक्षात ते हत्यार त्यांनी तयार करायचे. त्यानंतर त्यांनी काय केलं, दगडाचे छोटे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूचा घन वापरला. आता दगडाचे छोटे छोटे छिलके बाजूला काढण्यासाठी त्यांनी कुठल्या वस्तू वापरली, सांबर हा एक प्राणी आहे, त्याच्या शिंगापासून त्यांनी एक वस्तू तयार केली, त्याला आपण घन म्हणतात. आपल्याकडे पण घन असतात पण ते लोखंडाचे बनलेले असतात आणि त्याच्यामध्ये दांडूक म्हणून लाकूड घातलेलं असतं, त्याला म्हणतात घन. तशा प्रकारचा घन आत्ताच्या काळात आलाय, त्या काळात तो नव्हता. त्या काळात त्यांनी सांबरा या प्राण्यापासून बनवलेल्या शिंगापासून त्यांनी त्या वस्तूचा वापर केला. त्यानंतर काय केलं त्यांनी, शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्याच्या काड्याचे पुन्हा बारीक बारीक छिलके करून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या बनवल्या. नंतर काय केलं त्यांनी, आणखीन काय केलं त्यापासून की छोटे छोटे छिलके निघाले, त्या छिलक्यापासून काड्यापासून पुन्हा एक बारीक बारीक छिलके तयार करून अधिक पातळ धारेचे खरवडण्या तासण्या असे ते हत्यारेची नावं आहेत, ते हत्यारे त्यांनी बनवली. म्हणजे तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे हत्यारे वापरत होता. त्याच्या कामाला कुठलं लागणारे हत्यार, कशासाठी कोणतं हत्यार वापरायचं त्याचे त्यानुसार, त्याच्या कामानुसार व त्याच्या आवश्यकतेनुसार तो ते हत्यारे वापरत होता. आता सुधारलेल्या हत्यारामुळे ताठखानेच्या मानवाच्या अन्नामध्येही अधिक विविधता आली. आता माणूस सुधारल्यावर त्याचे राहणीमान खाणपिण सगळं सुधारतं, तसं ते सुधारलेल्या ताठखानेच्या मानवाने काय केलं, अन्नामध्ये त्यांच्या विविधता आली, म्हणजे वेगवेगळे अन्न आले त्यांना. ते कोणकोणते आले ते बघा आता. कारण त्यांना अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्याची शिकार करता येणे शक्य झाले, त्यामुळे प्रामुख्याने हरिण, ससा, गवा अशा प्राण्याचा समावेश होता. आता त्यांच्याकडे हत्यार अवेलेबल झाले, त्या हत्याराच्या सहाय्याने त्यांनी छोटे आणि मोठे ह्या दोन्ही प्राण्याची शिकार करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या त्या शिकारीमुळे त्यांना खाण्यासाठी त्यांचे जे साहित्य आहे ते उपलब्ध होत जायलं. त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने ससा, हरिण, गवा अशा प्राण्याचा समावेश होत होता. आता हे कोणी केलं, तर ह्या ताठखानेच्या मानवाच्या अन्नामध्ये हा बदल झाला. यानंतर बघूत आपण, शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनवण्याचा तंत्र आणखीन प्रगती केली. तो लहान आकाराची हत्यारे तयार करू लागला. सुरुवातीला काय झालं, पुराश्म युगामध्ये कुशल मानवाने ताठखानेच्या मानवाने जी हत्यारे बनवली त्या हत्याराला आता शक्तिमान मानव आला आणि त्या शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारे बनवण्यासाठी त्यांनी आणखीन थोडीशी प्रगती केली आणि ती प्रगती करत असताना तो लहान आकाराची हत्यारे पण तयार करू लागला. त्यानंतर बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडून आणली.
बुद्धिमान, आता शक्तिमान मानवानंतर पुन्हा परत बुद्धिमान मानव आला. सुरुवातीला होता कुशल मानव, त्यानंतर ताठकणेचा मानव, त्यानंतर शक्तिमान मानव आणि त्यानंतर आला तो बुद्धिमान मानव. आता त्याचं नावच बुद्धिमान आहे म्हणजे त्याला बुद्धी आलेलीच आहे जास्ती प्रमाणात. मग ह्या तिघापेक्षा या बुद्धिमान मानवाला जास्त बुद्धी असल्यामुळे त्यांनी काय केलं, बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्राला क्रांतीच केली. म्हणजे त्याने एक क्रांतीच घडवून आणली. जशी फ्रेंच क्रांती, रशियन राज्यक्रांती जशा घडल्या तशा त्यांनी त्या हत्याऱ्यामध्ये हत्याऱ्यात तंत्राचीच क्रांती घडवून आणली. कोणी घडवून आणली तर त्या बुद्धिमान मानवाने. आणि त्याने काय केलं, मग त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्यासाठी तंत्र विकसित केलं आणि या लांब पात्यापासून सुरी, तासण्या, टोचण्या, छिन्नी यासारख्या विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली. तर ह्या मानवाने काय केलं, त्यांनी कसं तंत्र विकसित केलं की लांब पात्यापासून सुरी बनवली, तासणी बनवल्या, टोच्या बनवल्या, पुन्हा छन्नी यासारख्या विविध प्रकारची हत्यारे त्यांनी ते बनवली. तो हत्याऱ्यांनी इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूचा उपयोग करू लागला होता. आता त्यांनी दगड थोडासा वेगळा वापरला. गारगोटी माहिती, ज्याचा आपल्याला अग्नीचा शोध ज्याच्यापासून लागला तो, पण ती गारगोटी नाही, तशाच कलरचे दुर्मिळ दगड त्यांनी घ्यायले आणि त्या दगडापासून हस्तिदंत यासारख्या वस्तूचा उपयोग करू लागला. मग त्यात त्यांनी बनवल्या त्या हस्तिदंत म्हणजे काय, अगोदरच्या काळामध्ये हत्तीच्या दातापासून मणी तयार केलेला असायचा, तो लहान लेकराच्या गळ्यात बांधायचा. तशाच प्रकारचे ते हत्यारे तो तयार करत होता. मग त्यांनी त्यात थोडंसं बुद्धिमान मानवानं प्रगती केली आणि त्याच्या प्रगतीचा हा उपयोग झाला. आता यानंतर बघा काय केलं परत बुद्धिमान मानवाने हत्यार बनवण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली. साहजिकच आहे, त्याला बुद्धी असल्यामुळं तो बुद्धीमध्ये थोडासा प्रगत झाला. मग बुद्धिमान मानवाने हत्यार बनवण्याचं तंत्र केलं, आजूबाजूच्या परिसरात काय ज्ञान आहे, कुठं काय अन्न मिळतं ह्याची प्रगती केली. मग त्यामुळे त्याला काय झालं, त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणं शक्य झालं. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. आता त्या एकाच ठिकाणी राहून त्याला त्याच परिसरात जास्ती वेळ घालावा लागायला लागला. त्यामुळे त्यांनी तिथं टोळ्या म्हणजे झोपड्या बांधून राहू लागल्या आणि त्यात त्याला नंतर काय प्रगती केली बघा, काही सामूहिक उत्साह तो करू लागला. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गुहाचित्र याची या उत्सवात संबंध असावा असे मानले जाते. मग ते सामूहिक उत्सव त्यांनी सणवार हे त्यांनी त्यावेळेस मानवण्यास सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं, कलात्मक वस्तू, आपल्याला जी कला येते ती, पुन्हा गुहेचे चित्र, हे जे आहे हे सगळं जे दिसतंय त्यावरून त्या उत्सवाचा संबंध असावा असं मानलं जातं. कारण लाखो वर्षापूर्वी आपण तरी कोणी नव्हतो, फक्त जे अवशेष आपल्याला सापडलेले आहेत त्यावरूनच आपण त्यांचे माहिती सांगत आहोत. तर बुद्धिमान मानव काय करायला नंतर, बुद्धिमान मानव दागिने पण वापरू लागला. आपल्या काळात आता सोने चांदीचे दागिने आहेत, त्या काळात कोणते दागिने होते बघा, बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्याचे दात इत्यादी पासून तयार केलेले त्या काळातील मणी मिळाले आहेत. आता त्यांनी दागिने वापरत होते हे कसे कळाले आपल्या, की त्यांनी काय केलंय की वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्याचे दात इत्यादी पासून तयार केलेले मणी मिळाले आणि त्यावरून त्यांना समजलं की बुद्धिमान मानव त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पण वापरत होता. अशा तऱ्हेने प्रगत मानवाची सांस्कृतिक वाटचालीला सुरुवात पुराश्म युगातच झाली. म्हणजे माणसाच्या प्रगतीची सुरुवात ही कुठं झालेली आहे की ती पुराश्म युगातच झालेली आहे. पुराश्म युगात जे मानव होऊन गेले, ताठकणेचा मानव, बुद्धिमान मानव, शक्तिमान मानव, ह्या सगळ्या मानवामध्ये जी प्रगती झाली ती सगळ्यांची प्रगती त्या पुराश्म युगामध्येच झालेली होती. आता बघा पुराश्म युगामध्ये झालेली प्रगती आणि पुराश्म युगाचे अवशेष यामध्ये काय काय आहेत बघूत आपण. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्याराचे अवशेष काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत. आता आपल्या भारत देशामध्ये ह्या पुराश्मयुगाचे जे हत्यारे आहेत त्याचे अवशेष म्हणजे त्याचे काही भाग हे कुठून भेटलेत, काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी त्यांचे ते अवशेष आपल्याला सापडले आहेत. मग पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाहीत. जे पुराश्म युगात मानवाचे अवशेष होते भारतामध्ये जास्ती प्रमाणात मिळाले नाहीत. तर ते कुठे मिळाले, तर मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोर नावाचे गाव आहे आणि या गावाच्या परिसरात अश्मभूत कवटी आणि खांद्याचे हडे यांचे अवशेष मिळाले. तर त्यांनी काय सांगितलं की पुराश्म युगात मानवाचे अवशेष भारतात काही सापडले नाहीयेत, पण मध्य प्रदेशामध्ये
जास्त प्रमाणात नाही सापडले, तर मध्य प्रदेशामध्ये होशंगाबाद जवळ एक नर्मदा नदी आहे. त्या नदीच्या काठावर एक हतनोर छोटंसं गाव आहे आणि या गावाच्या परिसरात त्यांना अश्मभूत कवटी आणि खांद्याची हाड याचे अवशेष मिळाले. मग ते अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत. त्यासाठी त्यांना ते काय वाटलं की हे जे अवशेष आपल्याला सापडले तर हे अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मग त्याखेरीज त्यांनी काय केलं, त्याखेरीज त्यांनी पदुचरूजवळील असलेल्या एका गावच्या परिसरातील अश्मयुगातील एका बालकाची अश्मभूत कवटी मिळाली. आता तिथंच काय झालं, त्यांच्याजवळच तिथंच त्याच्या खालीच त्याखेरीज त्यांना वेगळं अजून काहीतरी सापडलं. तर पदुचेरी जवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मभूत कवटी, कवटी म्हणजे काय, डोक्याचा भाग, ती मिळाली. आणि नंतर काय झालं, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामधूनही पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले. आता हे झाले भारतातले थोडेसे. त्यानंतर अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामध्ये सुद्धा पुराश्मयुगातील मानवाचे काही अवशेष त्यांना मिळाले आहेत. आता बघा महाराष्ट्रात कुठं कुठं भेटले, तर महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी महाराष्ट्रात जे काही स्थळ आहेत पुराश्मयुगाचे अवशेष सापडले त्याच्यातले स्थळ सांगायलेत. नाशिक जवळचं गंगापूर आणि नेवासा जवळचं चिरकी नेवासा ही जी स्थळे प्रसिद्ध आहेत या ठिकाणी काय झालं की पुराश्मयुगातील अवशेष मिळाले आहेत. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि चिरकी हे नेवासा प्रवरा नदीच्या काठावर बसले. तर हे आता कुठं आहे, तर गंगापूर हे जे आहे ते गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं आहे नाशिक जवळचं, आणि चिरकी हे नेवासा प्रवर नदीच्या काठावर बसलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात काही ठिकाणी पुराश्मयुगातले अवशेष सापडले. आता ही आपण पाहिली पुराश्मयुगाची माहिती. तर यानंतर मी सांगते तुम्हाला पुराश्मयुगाचे काही महत्त्वाचे पॉइंट, ते कोणते आहेत आपण पाहू. हे अगोदर मी तुम्हाला जे सांगितले ते पॉइंट झालेले आहेत. त्यानंतरचा हा दुसरा पॉइंट आहे पुराश्मयुग. तर पुराश्मयुगामध्ये काय झालं ते बघा, तर त्याचा महत्त्वाचा पॉइंट आहे पुराश्मयुगातील मानवाने आघाततंत्राचा वापर करून हत्यारे तयार केली. हे एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट आहे या कालखंडात होऊन गेलेल्या कुशल मानव, ताठकनेचा मानव व बुद्धिमान मानव यांनी तयार केलेली हत्यारे, ह्या तिन्ही मानवांनी ही हत्यारे तयार केली. हा एक ह्याच्यामधला पॉइंट आहे पुराश्मयुगातील. यानंतर कुशल मानव आणि ताठकनेचा मानव आणि बुद्धिमान मानव या तिन्ही मानवांनी काय काय बनवलं याची थोडक्यात पॉइंट काढून सांगितले तुम्हाला मी. त्याच्यातलं पॉइंट बघा. सुरुवातीला घेऊत आपण कुशल मानव. कुशल मानवाची हत्यारे ती कोणकोणती आहेत बघा. तर 1 नंबर, या मानवांची हत्यारे ओबडधोबड होती. कुशल मानवाच्या हत्याऱ्याबद्दलचं वर्णन आहे, तर त्यांची हत्यारे कशी होती, ओबडधोबड होती. 2 नंबर, हत्याऱ्याच्या एका बाजूला धार असणारी थोड हत्यारे त्याने तयार केली. ही तोड हत्यारे कोणी तयार केली, कुशल मानवाने तयार केली. 3, दगडाच्या छिलक्यापासून तासण्या बनवल्या, हे पण कुशल मानवानंच केलं. 4, कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी आणि कातड्याला चिकटलेले मांस खरवडण्यासाठी या हत्याऱ्याचा उपयोग होत असते. हे एवढे जे 4 पॉइंट आहेत ते कुशल मानवाने बनवलेले आहेत. आणि नंतरचा आहे ताठकनेचा मानव. ताठकनेच्या मानवाने काय केलं, या मानवाने बनवलेली हतकुराड व फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. त्यानंतर त्यांनी बनवलं दगडाची छिलके काढण्यासाठी सांबर सिंगासारख्या वस्तूचा घन वापरला. तिसरा पॉइंट त्यांचा पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या बनवल्या. चौथा पॉइंट छोट्या प्राण्याची शिकार करण्यासाठी त्यांनी हत्यार बनवली. ही कोणी बनवली, या ताठकनेच्या मानवाने बनवली. बुद्धिमान मानवाची हत्यारे. बुद्धिमान मानवाने काय केलं, या मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रज्ञानात क्रांती केली, म्हणजे प्रगतीच केली आहे. आणि नंतर दगडापासून 2 नंबरचं पॉइंट, दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र त्यांनी विकसित केलं. 3 नंबरला त्यांनी सुरी, तासणी, टोचण्या, छन्नी यासारखे काही हत्यारे बनवली. त्यानंतर चौथा पॉइंट आहे गारगोटी, हस्तिदंत यापासून पण त्यांनी हत्यारे तयार केली. तर हे जे वर्गीकरण आहे ते मानवामध्ये असं झालं आणि त्यांनी कोणती हत्यारे बनवली याबद्दलचे हे पॉइंट मी तुम्हाला सांगितले. आता यानंतर पहा पुराश्मयुगातील काही मानवाचे सापडलेले अवशेष, ह्याचे पण पॉइंट आहेत, हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यावेळेस काय झालं, पुराश्मयुगातील मानवाचे कुठे कुठे अवशेष सापडले. त्याच्यातलं पहिल्यांदा आहे मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोर गावाच्या परिसरात एका स्त्री जातीचे अश्मभूती कवटी व खांद्याचे हाड याचे अवशेष मिळाले. हे मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं काय, पदुचेरी जवळ एका बालकाची अश्मभूत कवटी मिळाली. नंतर महाराष्ट्रात गंगापूर आणि चिरकी नेवासा ही पुराश्मयुगातील स्थळे प्रसिद्ध झाली. ही जी माहिती सांगितली ती आतापर्यंतची मी तुम्हाला पुराश्मयुगातली पाहिली. आता आपल्याकडे राहिले पाहण्यासाठी 2
युग। त्याच्यातला दुसरा आहे मध्याश्मयुग आणि नंतरचा आहे नवाश्मयुग। आता पाहू आपण मध्याश्मयुगाबद्दल माहिती। आता मध्याश्मयुगामध्ये काय झालं ते आपण थोडक्यात पाहू। पुराश्मयुगाचीच माहिती सर्वसाधारण जास्त प्रमाणात आहे, मध्याश्मयुग थोडक्या प्रमाणात दिलेलं आहे त्यांनी। तर बघा मध्याश्मयुगामध्ये काय झालं। आता मध्याश्मयुगामध्ये पर्यायानं कोण आलं, बुद्धिमान मानव आला। मग मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखीन पुढे पडले। त्याने काय केलं, कुत्रा माणसाळला। मध्याश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरणात बदलामुळे मानवाच्या जीवन पद्धतीत बदलू लागली होती। मग काय झालं, मध्याश्मयुगामध्ये साहजिक आहे बुद्धिमान मानवाची जास्त प्रगती झाली। त्याने आणखीन पुढे पाऊल टाकलं। त्यांनी काय केले, कुत्रे पोसण्यास सुरुवात केली, माणसाळण्यास सुरुवात केली, म्हणजे आपल्या घरी त्यांनी कुत्र्याने ठेवून घ्यायला सुरुवात केलं। मग त्या पर्यायाने त्यांच्या हवामानात पण बदल झाला, पर्यावरणात पण बदल झाला आणि त्या मानवाची जीवन पद्धतीमध्ये बदल होत गेला। मग बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागला। मग आता त्यांनी जोडधंदा सुरुवात केला, शेती, आणि शेतीसोबत त्यांनी पशुपालन, शेळी, म्हशी, गाय असे पशुपालनाला पण सुरुवात केली आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी करू लागले, म्हणजे शेतामध्ये पेरणी करून त्यांनी त्याच्यापासून धान्य काढण्याला सुरुवात केली। ही त्यांची बुद्धिमान मानवाची प्रगती झाली। त्यामुळे ते वर्षातील काही काळ एका ठिकाणी वास्तव्य करून राहू लागले। आता शेती जिथं आहे तिथंच माणसाला राहावं लागतं। जर शेत एका ठिकाणी, आपण एका ठिकाणी, तर ते काही होत नाहीये। जिथं शेती आहे तिथंच त्याला वास्तव्य करून राहत होतं आणि तो त्याच ठिकाणी वस्ती करून राहू लागला। मग तो एकाच ठिकाणी, त्याच ठिकाणी काही वर्ष एकाच ठिकाणी तो वस्ती करून राहू लागत होता। आपली जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच राहून शेती करावं लागेल ना। समजा जमीन एका ठिकाणी, आपण एका ठिकाणी, तर ते काही कामं शक्य होत नाहीये। त्याच्यामुळे तो त्याच ठिकाणी वस्ती करून राहत होता। मग राहत असताना काय झालं की त्यांच्या आहारात विविध वनस्पतीचा समावेश होत गेला। आता त्या ठिकाणी राहिल्यामुळे त्या ठिकाणच्या वनस्पती तो खाण्यास सुरुवात केला आणि याच काळात शेळी, मेंढी या प्राण्यांना माणसाळण्याची सुरुवात केली, म्हणजे तो पालन पोषण करण्याला सुरुवात केली। मेंढी पाळ करणं, शेळ्या जास्ती प्रमाणात घेणं। मग या सगळ्याचा विचार करत असताना मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाला शिकारी, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाचे, हलके आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्याराची आवश्यकता होती। आता एकाच ठिकाणी वास्तव्य राहणं, कापणी करायचे, तोडणी करायचे, तर त्यांना त्या ठिकाणी पण वजनदार पण हत्यारे नको, मग त्याची त्यांना आवश्यकता होती। तर त्यासाठी त्यांनी काय केलं की वजनानं हलकं पण पाहिजे आणि जास्ती दिवस टिकलं पाहिजे अशी हत्याराची त्यांना आवश्यकता पडली। मग त्यांनी आपलं बुद्धी असल्यामुळे जास्त डोकं लावलं आणि त्यांनी काय केलं, लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे। अशा तऱ्हेने तो सुरी, विळा यासारखी अवजारे बनवत असे। त्याने आपली बुद्धीला थोडीशी प्रगती केली बुद्धिमान माणसाने आणि त्याने लाकडाच्या किंवा हाडाच्या खचात, म्हणजे खच काढणे म्हणजे थोडासा भाग ठेवून त्याच्यामध्ये त्यांनी एक घट्ट अशी नखा एवढी छोटी पाती बसवली आणि त्याच्यापासून त्यांनी ते सुरी, विळा यासारखे त्यांनी अवजारे बनवली। हे अवजारे कोणी बनवली, तर मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानवाने बनवलेली आहेत। आता मध्याश्मयुगातील अवजारासाठी उपयोगात आणलेली पाती पन्हाळीदार गाभा आणि तंत्राने गारगोटीच्या गोट्यापासून अलग केलेली असतात। ही पाती नखाएवढी किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात, त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते। या काळात टोकाला छोटी पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जाते। आता हे जे आहे चित्र, या चित्रामध्ये तुम्हाला त्यांचे अवशेष दाखवलेले आहेत। अवशेष म्हणजे त्यांनी जे बनवलेले वस्तू आहेत त्याची ते हत्यारे दाखवली आहेत। ते हत्यारे कशी बनवली, सूक्ष्मास्त्रे कशाला म्हणतात, त्याचं काय, हे पूर्ण ह्याची माहिती ह्या पेजवर दिलेली आहे। इथं पन्हाळीदार गाभा दाखवलाय, मध्याश्मयुगीन पाती म्हणजे सूक्ष्म हत्यारे दाखवले त्यांची, मध्याश्मयुगातील सूक्ष्म हत्यारेने त्यांच्या बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग पण दाखवलाय आणि सूक्ष्म हत्यारे बसवून तयार केलेल्या मध्याश्मयुगातील दारेची सुरी हे पण दाखवले। हाडापासून तयार केलेले मध्याश्मयुगीन मासेमारीचे गळ हे पण त्यांनी बनवलेली ही हत्यारे आहेत। ही हत्यारे कुणी बनवली, तर मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानवाने ही हत्यारे बनवलेली आहेत। आता मध्याश्मयुगामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट काढलेत मी, ते पण पाहून घ्या तुम्ही। यामध्ये पहिला पॉईंट आहे, मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाने हत्यार तयार करण्याच्या तंत्रात अधिक प्रगती केली। साहजिक आहे, बुद्धिमान मानवाने यामध्ये खूप प्रगती केली। नंबर 2चा पॉईंट आहे, हवामानातील व पर्यावरणातील बदलामुळे मध्याश्मयुगातील मानवाची जीवन पद्धती बदलू लागली। वातावरणाच्या परिणामामुळे मध्याश्मयुग मानवाच्या जीवनात बदल घडून आले। आता मानव शिकारी बरोबरच पशुपालन आणि धान्याची कापणी करू लागला।
त्यानंतर त्यांनी शेळी, मेंढी, कुत्रा या प्राण्यांना त्यांनी माणसाळण्यास सुरुवात केली. मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाने शिकारी, मासेमारी यासाठी लागणारी हलकी अशी हत्यारे व कापणी आणि तोडणीसाठी लागणारी अवजारे पण त्यांनी बनवली. त्यानंतर त्यांनी काय केलं, लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात नखा एवढी छोटी पाती ओळीनं घट्ट बसवली. सुरी आणि विळी यासारख्या अवजारे त्यांनी तयार केली. शेवटचा पॉईंट आहे, मध्याश्मयुगातील मध्याश्मयुगीन काळातील अवशेष सापडलेले भारताचे ठिकाण आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. ते आहे राजस्थानमध्ये वगोरा, मध्य प्रदेश भीमपेटा, गुजरातमध्ये लंगजन आणि महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील पाटखणे. हे जे खालचे पॉईंट आहेत त्यांचे ते अवशेष कुठं सापडले याबद्दलची माहिती यामध्ये दिली. हे झालं मध्याश्मयुग. आता पाहू आपण शेवटचा भाग नवाश्मयुग. नवाश्मयुगामध्ये काय झालं बघा. नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. आता नवाश्मयुग म्हणजे थोडीशी प्रगती झाली, नवीन ना, यामध्ये नवाश्मयुगामध्ये नवीनच असणार. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या लक्षात येते की नवाश्मयुगामध्ये त्यांनी काय केलं, घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे त्यांनी घडवली. नव्या प्रकारची हत्यारे घडवणे जाणारा काळ म्हणून त्याला ओळखला जातो आणि त्यालाच नवाश्मयुग काळ असे म्हटलं. त्या काळामध्ये जी नवीन हत्यारे बनवली गेली, नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाणारा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असं नाव दिलं गेलं. आता नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणं हे नित्याची जीवन पद्धती झाली. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग ह्या तिन्ही युगामध्ये शेती आणि पशुपालन हे त्यांचं दररोजचं ठरलेलं आहे, ही त्यांची नित्य जीवन पद्धती झाली. त्यानंतर त्यांनी काय केलं, आणखीन एक साधन उपलब्ध झालं नवाश्मयुगाने, शिकार करणे. शिकार करणे हे निर्वाणाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले. आता शिकार करणे हा आपला एक छंद आहे आणि तोच करायला पाहिजे असं त्यांनी न ठेवता त्यांनी काय केलं, शिकारी सोबतच हे एक साधन आहेच, त्यासोबत त्यांनी शेती आणि पशुपालन याची पण सुरुवात केली. हे पण त्यांनी पूरक साधन बनवले आपल्या उपजीविकेसाठी. आता भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. आता ह्याचे अवशेष कुठे भेटले भारतामध्ये, आणखीन बरेच ठिकाणी भेटलेले आहेत. तर ते गंगेच्या खोरेत तसे दक्षिण भारतातही नवाश्मयुगीन संस्कृतीचे अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत. तर त्यांनी सांगितलंय की गंगा नदीच्या खोऱ्यात आणि भारताच्या दक्षिण भागातील नवाश्मयुग संस्कृतीचे अनेक अवशेष त्यांनी उजेडात आणलेली आहेत. उजेडात आणली म्हणजे ते अंधारात नव्हती, ती आपल्याला दिसली. आता आपण पाहिलं पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुगाचे पॉईंट. आता हे शेवटचे आहेत नवाश्मयुगाचे पॉईंट. तर नवाश्मयुगामध्ये मानवाने काय केलं याचे थोडक्यात पॉईंट सांगते तुम्हाला मी. नवाश्मयुगातील मानवाने घासून गुळगुळीत केलेल्या दगडाची हत्यारे तयार केली. नंतर त्यांनी नव्या प्रकारचे हत्यारे घडवले म्हणून त्या काळाला नवाश्मयुग असे म्हणतात. त्यानंतर शिकार करणे हे निर्वाहाचं प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन झालं. पुन्हा गंगेच्या खोऱ्यात आणि दक्षिण भारतात नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. ही झाली नवाश्मयुगाबद्दलची माहिती. पुराश्मयुग झालं, मध्याश्मयुग झालं, नवाश्मयुग झालं. या सगळ्यामध्ये मानवाची कशी प्रगती होत गेली ते सांगितलं. आता आज जर माझा हा जो भाग आहे दुसरा, यातलं जर तुम्हाला आवडलं असलं, माझं जे शिकवलेलं आहे हे जर तुम्हाला समजलं असलं तर माझ्या ललित विश्व चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणखीन असेच यापेक्षा चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ललित विश्व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.